सगळं काय झालं होतं? अनन्या त्या बरी आहे ना? हो वेदा, अनन्या आत्या अगदी बरी आहे, तिला काही झालेलं नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. बाबा, पण असं काय झालं? ती अचानक अशी का वागते? वेदा, तिला एखादं वाईट स्वप्न पडलं असेल, नाहीतर ती खूप मोठ्या ट्रिपवरनं परत आली ना, सो ती दमलेली असेल आणि म्हणून तिला असं स्वप्न पडलं असेल. बाबा, मला असं काही होणार तर नाही ना? वेदा, तू का असं विचारतीयस? हा, माझ्यासोबत पण असं काहीतरी घडायचं ना? आपण डॉक्टरकडे गेलो होतो, सगळे माझी खूप काळजी घेत होते. बाबा, मला ते सगळं अजून पण आठवतंय. वेदा, आई बाबा, मला वाचवा. वेदा, इकडे कोणतरी मारायला येतं. इकडे सोडा मला. वेदा, थांब. वेदा, थांब. हो वेदा, बरोबर बोललीस तू. तू खूप काही सहन केलंयस, पण तुला झालेला त्रास माझ्या समजण्यापलीकडचा होता. सॉरी बेटा. बाबा, मला काही होणार नाही ना? वेदा, आय प्रॉमिस, मी कायम तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यासोबत असं काही कधीच होऊ देणार नाही. चल, तुझी झोप पण झाली नाहीये नीट. आता तू नीट झोप काढ आणि तुला खूप फ्रेश वाटेल, छान वाटेल. चल. आणि ऐक, मी काल तुझ्यावर ओरडलो, तुझा तो मास्क फाडला, त्यासाठी आय एम सॉरी. बाबा, इट्स ओके. पण ना, तुम्हाला एक स्टोरी सांग. स्टोरी ऐकायची, स्टोरी ऐकायची. चल, तुला स्टोरी ऐकवतो. काढ चप्पल, काढ. चल. स्टोरी ऐकायची आहे माझ्या राजकुमारीला. आहे एक गोष्ट. खूप खूप वर्षांपूर्वी एक खूप मोठं साम्राज्य होतं. त्या साम्राज्याचं नाव होतं रामेश्वर. ही गोष्ट आहे रामेश्वर नावाच्या समृद्ध राज्याची. ही गोष्ट आहे रामेश्वर नावाच्या एका समृद्ध राज्याची. राणा यशवंत राजाची, एक बलाढ्य आणि क्रूर चेतकिण. राणा यशवंत राजाची आणि एका बलाढ्य आणि क्रूर चेटकिणीची. तिने राजाला संपवण्याचा कट रचला. तिने राजाला संपवण्याचा प्लॅन केला होता. अमावस्येची रात्र होती. अमावस्याची रात्र होती. दिवा अचानक विझला. देवी आई, अनन्याताईंनी मंजिरीच्या हातचं खाल्लंय. त्याची त्यांना काही बाधा होऊ देऊ नकोस. कृपा करून त्यांचं रक्षण कर. मीरा, काय झालंय? ताई, मला अनन्याताईंची खूप काळजी वाटते अगं. त्यांनाच मंजिरीने टार्गेट केलंय आणि त्यांना मंजिरीबद्दल काहीच माहित नाहीये. पण हे सगळं अनन्याला कसं समजवायचं? अनन्याताईंना हे समजवणं खूप अवघड आहे, कारण त्यांचा मंजिरीवर खूप विश्वास आहे. मीरा, अगं विश्वास अथर्वंचाही होताच ना मंजिरीवर, पण आज ते आपल्या बाजूने आहेत. तसंच अनन्यालाही समजेल आणि मला वाटतंय हे काम अथर्वच करू शकतील. मीरा, मीरा, आठवली मला ती गोष्ट आठवली. काय? तुमच्या आजींनी सांगितलेली गोष्ट? हो, येस येस येस.
मी वेदाला ती गोष्ट सांगत होतो आणि एका पॉइंट नंतर आपोआप ती गोष्ट माझ्याकडनं सांगितली गेली. खूप विचित्र होतं ते. म्हणजे मी फक्त ती गोष्ट सांगत नव्हतो, तर आजीच्या आवाजात, माझ्या आजीच्या आवाजात ती गोष्ट मला ऐकू येत होती. ॲज इफ आजी मला ती गोष्ट आठवून देत होती. मीरा, ह्यांना सांग ना ती गोष्ट सांगायला. मला सांगा ना ती गोष्ट. हो, खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं रामेश्वर नावाचं एक वैभवशाली आणि समृद्ध राज्य होतं. चारी बाजूनी हिरवीगार दाट जंगलं, उंच डोंगर आणि मध्येच वाहणारी संथ नदी, असं हे निसर्गरम्य राज्य. या राज्यावर राज्य करत होते राजे राणा यशवंत. राजे प्रचंड पराक्रमी, प्रजाहितदक्ष आणि तितकेच आध्यात्मिक होते. गावाच्या वेशीवर असलेल्या महागौरी मातेचे ते निस्सीम भक्त होते. दररोज पहाटे राजवाड्यातून पायी चालत राजे देवीच्या दर्शनाला जायचे. गाभाऱ्यात बसून ते तासनतास देवीची आराधना करायचे. त्यांच्या मनात देवीविषयी अटूट श्रद्धा होती आणि देवीची कृपा संपूर्ण रामेश्वर राज्यावर छत्र धरून उभी होती. म्हणूनच राज्यात कधी दुष्काळ पडला नव्हता, ना शत्रूचं संकट आलं होतं.